नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलला स्वागत आहे। तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल की आज आपण आवळा कँडीची रेसिपी करतोय। तर आवळा कँडी करण्यासाठी मी इथे 1 किलोभर आवळे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण दोन प्रकारच्या कँडीज करणार आहोत, एक सॉल्टी म्हणजे चटपटी आणि दुसरी एक गोड। तर त्यासाठी हे आवळे सगळ्यात आधी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आवळे वाफवून घेण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची चाळण किंवा स्टीमरचा वापर करू शकता। यामध्ये आपल्याला आवळे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ते स्टीम करून घ्यायचे। आपले सगळे आवळे एका बॅचमध्ये नाही उकडला जाणार। 1 किलो आहेत तर मी ते एकावर एक नाही ठेवणार, अशा प्रकारेच ठेवते आणि 2 बॅचेसमध्ये वाफवून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एका पातेल्यात पाणी घ्यायचे आणि त्यावर हे आवळे 10 मिनिटं वाफवून घ्यायचे। तर 10 मिनिटात आवळे बऱ्यापैकी वाफवले जातात, यापेक्षा जास्त त्यांना वाफ द्यायची गरज नाही, नाही तर ओव्हरकुक होते। आवळे वाफवल्यानंतर अशा प्रकारे त्यांना भेगा पडतात, त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या ओपन होतात, म्हणजे आवळे आपले तयार आहेत। तर सगळ्या आवळ्यांच्या अशा प्रकारे या पाकळ्या वेगवेगळ्या करायच्या आहेत आणि म्हणजे छोट्या तुकड्यांमध्ये त्यांना डिवाइड करायचं आहे। अशा प्रकारे सहज होतं, सुरीची सुद्धा गरज पडत नाही। सीजन आहे आवळ्याचा, त्याच्यामुळे आता भरपूर आवळे आहेत मार्केटमध्ये, तर तोवर जे जे करता येईल ते करून घ्यावं। आवळा खूप गुणकारी आहे, व्हिटॅमिन सी ने युक्त आहे, तसंच मेटाबॉलिझमला बूस्ट करतं, तुमच्या डायजेस्टिव्ह हेल्थला सुद्धा सपोर्ट करतं। तर असे अनेक गुण याचे आहेत। तर या आवळ्याच्या फोडी मी अशा प्रकारे 2 भागात डिवाइड केलेल्या आहेत। जे सॉल्टी करायचं आहे आपल्याला, चटपटीवाली आवळा कँडी, त्याच्यासाठी बारीक तुकडे केले आणि जे गोड करायचे जरा मोठे ठेवले, कारण चटपटी एवढी खूप जास्त मोठी होईल म्हणून छोटे तुकडे केले। आता सगळ्यात आधी आपण हे मोठे तुकडे घेतोय, म्हणजे गोड आवळा कँडी कशी करायची ते बघतोय। तर यासाठी हे जे आवळ्याचे तुकडे आहेत, पीसेस आहेत, ते मी एका बाउलमध्ये घेतले। यामध्ये मी वाटीभर साखर घेते। मला साखर खूप जास्त आवडत नाही पर्सनली, त्यामुळे मी थोडी कमी घेतली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा थोडी जास्त घेऊ शकता, म्हणजे 1.5 वाटीसुद्धा घेऊ शकता। सगळे एकत्र मिसळून घ्यायचं आणि आता हा आवळा आणि साखर एकत्र असंच आपल्याला 2 दिवस ठेवून द्यायचं आहे झाकून, आणि अधूनमधून हलवत जायचं। आता यानंतर आपण जी आपली सॉल्टेड आवळा कँडी आहे ती करतोय। यासाठी चमचाभर जिरं घेतलंय, अर्धा चमचा ओवा आणि 8 ते 10 काळी मिरी। अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं, त्यातलं मॉइश्चर निघण्यासाठी। आता हे भाजून घेतलंय मी, हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। आणि याबरोबरच काळं मीठ घेते मी 1.5 चमचा आणि साधं मीठ घेते अर्धा चमचा। यानंतर हिंग घेतलंय 1/4 स्पून आणि हे सगळं मिक्सरमधून एकत्र आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पावडर तयार करून घ्यायची आहे। तयार पावडर आवळ्याच्या फोडींना लावायचं, छान कोट करून घ्यायचं, व्यवस्थित कोट झाले पाहिजे सगळे आवळे। अशा प्रकारे छान कोट झालेले आहेत। आता एक ट्रे घेतली आहे, त्यावर एक कापड ठेवायचा आणि त्यावर हे आवळे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत छान। आणि हे व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर उन्हात ठेवायचे 1 दिवसभर। जर तुमच्याकडे ऊन नसेल तर फॅनच्या खाली 2 दिवस सुकवलं तरी सुकतात छान। आणि कडक उन्हात खूप जास्त सुद्धा सुकवायचं नाही, नाहीतर ते अगदी कडक होणार, ड्राय होणार। आता 2 दिवस झालेले आहेत। ही जी गोड आवळा कँडी आहे ती आपण तयार करतोय। तर यासाठी या साखरेला जे पाणी सुटलं होतं ते आपण आता ड्रेन करून घेतोय। अशा प्रकारे आहे, राहिलेल्या पाण्याचा तुम्ही शरबत म्हणून वापर करू शकता। आता ही आवळा कँडी सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला सुकवायची आहे, पण सुकवायच्या आधी यावर मी अर्धा चमचा जिरेपूड आणि 1/4 स्पून काळं मीठ वापरलेलं आहे। गोड जरी असलं तरी आपण अति जास्त गोड नाही वापरलेला आहे, त्याच्यामुळे हे जिरं आणि काळं मीठ त्याला आणखीन स्वादिष्ट बनवेल। तर हे सुद्धा मी अशाच प्रकारे सुकवून घेत आहे। ही आपली सुकलेली सॉल्टेड आवळा कँडी आहे। बघू शकता खूप कडक नाही आहे, छान आहे, नरम आहे।
तर दोन्ही आवळा कँडी सुकवून तयार झालेल्या आहेत. ही गोडवाली सुद्धा नरम आहे, खूप अशी कडक नाही आहे. आवडत असल्यास 1-1 चमचा पेटी साखर दोन्ही कँडींना या स्टेजला लावता येईल, मी नाही लावत आहे. आणि ही सॉल्टेड सुद्धा छान तयार झालेली आहे. ह्याला तुम्ही डब्यात भरून वर्षभर खाऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.